एक एकर जमिनीत ऊस लागवड मार्गदर्शन। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र महेंद्र नरवरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनेल कृषक मित्रवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया, एक एकर जमिनीत ऊसाचे किती बज लागतील, रोपांमधील अंतर किती ठेवावे, प्रारंभिक बेसल डोस कधी आणि कसा द्यावा, आणि ऊसाच्या बड्सचे बीजोपचार कसे करावे। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। सिंगल बज तंत्रज्ञानाने लागवड। एक एकर जमीन बरोबर अंदाजे 43,500 फूट 210 गुणिले 210 फूट 210 फूट जमिनीत 5 फूट अंतरावर सुमारे 42 नाल्या तयार होतील। प्रत्येक नालीत 1 फूट अंतरावर सुमारे 210 रोपे, एकूण 9,000 रोपे। प्रत्येक 5व्या नालीत 6 इंच अंतरावर अतिरिक्त 2,000 रोपे। अशा प्रकारे 1 एकर जमिनीत एकूण अंदाजे 11,000 रोपे लागतील। एका ऊसाच्या कांडीत सरासरी 12 बज असतात। या आधारावर 1 एकर लागवडीसाठी अंदाजे 1,250 वजा 1,300 ऊस पुरेसे ठरतील। प्रत्येक 4 नाल्यांनंतर एका नालीत 6 इंच अंतरावर रोपे लावा। ही अतिरिक्त रोपे नंतर शेतातील रिकाम्या जागा भरण्यासाठी उपयोगी पडतील। लागवडीदरम्यान काही बज अंकुरित होत नाहीत, त्यामुळे काही जागा रिकामी राहते। या रिकाम्या जागी ही अतिरिक्त रोपे प्रत्यारोपित केली जातील, ज्यामुळे शेतात कुठेही रिकामी जागा राहणार नाही। बेसल डोस। प्रारंभिक खत। बेसल डोस म्हणजे ऊस लागवडीच्या वेळी दिले जाणारे सुरुवातीचे खत। हे मुळांना बळकट करण्यासाठी, अंकुरण वाढवण्यासाठी आणि सुरुवातीची वाढ संतुलित करण्यासाठी दिले जाते। हे खत लागवडीच्या वेळी किंवा शेताची तयारी करताना मातीमध्ये दिले जाते। खत व प्रमाण प्रति एकर। पोटॅश 25 किलो रोग प्रतिकारशक्ती वाढवते, पाण्याचा वापर नियंत्रित करते आणि उत्पादन सुधारते। पूर्वा जैविक कॉम्बो 25 किलो मातीची गुणवत्ता आणि सुपीकता वाढवते। झिंक 5 किलो वाढीचे हार्मोन सक्रिय करते, प्रोटीन संश्लेषणास मदत करते आणि झिंकची कमतरता टाळते। सागरिका 5 किलो वनस्पतींची वाढ वाढवते आणि पोषक घटकांचे शोषण सुधारते। सिलिका 1 किलो वनस्पतींची यांत्रिक ताकद, कीटक प्रतिकार आणि दुष्काळ प्रतिकार सुधारते। वसुंधरा कंपोस्ट 5 पोते गुणिले 50 किलो मातीची रचना आणि जलधारण क्षमता सुधारते। वसुंधरेच्या ऐवजी उपलब्ध कंपोस्ट खत वापरू शकता। मिश्रण आणि प्रयोग पद्धत। आपण एक स्वच्छ प्लास्टिकची चटई किंवा ताडपत्रीवर सर्व कोरडी सामग्री जसे की पोटॅश, झिंक, सागरिका, सिलिका आणि वसुंधरा एकत्र मिसळू शकता। सर्व खतांना फावड्याने किंवा हाताने नीट मिसळा, जोपर्यंत एकसमान मिश्रण तयार होत नाही। खत नाल्यांमध्ये समान प्रमाणात टाकावे। तयार मिश्रण शेतातील नाल्यांमध्ये किंवा बेडवर समान प्रमाणात पसरवा। ही पद्धत प्रभावी आहे कारण ती पोषक घटक थेट वनस्पतीच्या मुळांच्या भागाजवळ ठेवते, ज्यामुळे सुरुवातीच्या वाढीस मदत होते। चांगल्या परिणामांसाठी आपण रासायनिक खत आधी टाकू शकता, त्यानंतर काही दिवसांनी सेंद्रिय खत किंवा जैविक खत जसे की उर्वा कॉम्बो, वसुंधरा, सागरिका वापरू शकता। जर एकत्र मिसळत असाल तर मिश्रणानंतर ते लगेच शेतात टाका आणि मातीने झाका। ते दीर्घकाळ उन्हात किंवा प्लास्टिकच्या चटईवर साठवून ठेवू नका। ऊसाच्या बियांचे शोधन किंवा बीजोपचार कधी आणि कसा करावा। एका मोठ्या भांड्यात 100 लिटर स्वच्छ पाणी घ्या। त्या पाण्यात फंगिसाइड आणि पेस्टिसाइड जसे बायर गौचो गुलाबी बाटली, बायर ब्युनोस पांढरी बाटली प्रत्येकी 100 मिलीलिटर घ्या आणि नीट मिसळा। आपण इतर कोणतेही फंगिसाइड आणि पेस्टिसाइड वापरू शकता। बाजारात अनेक फंगिसाइड आणि पेस्टिसाइड सहज उपलब्ध होतात। आम्ही आमच्या शेतात वरील दिलेले पेस्टिसाइड आणि फंगिसाइडच वापरले आहेत। घोलाला एखाद्या काठीने किंवा हाताने तो पूर्णपणे मिसळेपर्यंत हलवा। ऊसाच्या तुकड्यांचा उपचार। ऊसाचे तुकडे तयार घोलात बुडवा। तुकडे घोलात किमान 20 ते 30 मिनिटे भिजवून ठेवा। या वेळेत फफूंदनाशक आणि कीटकनाशक घटक ऊसाच्या तुकड्यांमध्ये नीट शोषले जातात, ज्यामुळे सुरुवातीच्या रोगांपासून आणि कीटकांपासून संरक्षण मिळते। उपचार केलेले तुकडे घोलातून बाहेर काढा आणि लगेच शेतात लागवड करा। लक्षात ठेवा, तुकडे जास्त वेळ उन्हात किंवा वाऱ्यात सुकू देऊ नका। लागवड पद्धत। बीजोपचारानंतर ऊसाचे बज शेतातील नाल्यांमध्ये 1 ते 1 फूट अंतरावर लावा आणि सिंगल बड्सने लागवड करा। ऊसाचे बज शेतात लावल्यानंतर तुकड्यांना अंदाजे अर्धा इंच मातीने झाका। लक्षात ठेवा, ऊसाचे बज खूप खोल मातीमध्ये दाबू नका। जास्त खोल दाबल्यास ऊसाचे अंकुरण नीट होत नाही आणि शेतात अनेक जागा रिकाम्या राहतात। सिंचन। जर आपण ऊसाच्या सिंचनासाठी ड्रीप इरिगेशन किंवा मायक्रो इरिगेशनचा पर्याय निवडला असेल तर ऊस लागवडीनंतर पहिल्यांदा खोल सिंचन फ्लड पद्धतीने करा। यामुळे सर्व रोपांचे अंकुरण समान प्रमाणात होईल। तर मित्रांनो,
आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुढील व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू ड्रीप इरिगेशन तंत्रज्ञान ऊसाच्या शेतात कसे बसवावे आणि या तंत्रज्ञानाचे काय फायदे आहेत. जर तुमचा पाठिंबा मिळत राहिला तर मी असेच व्हिडिओ पुढेही बनवत राहीन. कृपया चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.